शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निलेश मांजरे, ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज मी आलेलो आहे पुलगाव आणि आपल्यासाठी प्लॉट घेऊन आलेलो आहे सोयाबीन आणि तूर. आज मी जिथे उभा आहे हा प्लॉट तुरीचा आहे आणि ह्या तुरीमध्ये कशा पद्धतीचं ट्रीटमेंट झालं आणि शेतकऱ्याला काय रिझल्ट आले हे शेतकऱ्याच्या तोंडातून आपल्याला ऐकायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो माझ्यासोबत शेतकरी आहे, आपण त्यांचा अगोदर परिचय घेऊ आणि त्यांना सविस्तर विचारू की त्यांनी याच्यावर नियोजन कशा पद्धतीचं केलं. दादा नमस्कार. नमस्कार सर. अगोदर आपला संपूर्ण परिचय द्या. मी कपिल शुक्ला, मुकपोस्ट पुलगाव, जिल्हा वर्धा. आता मला सांगा, हे शेत आपलंच आहे, हे पूर्ण शेत किती एकर आहे? हे तो 40 एकर आहे साहेब पूर्ण. 40 एकर शेत आहे. हो. आणि या 40 एकरापैकी ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत तुम्ही कोणते कोणते पिकं आणि किती एकरावर घेतलेले आहे? साहेब याच्यात आपण हे मागच्या पूर्ण सोयाबीन आणि हे 3 एकर असं पूर्ण 12 एकर आपण सोयाबीन ग्रीन टेकवर घेतला आहे आणि आपलं. म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिक ट्रीटमेंट केलेलं आहे. yes. बीज प्रक्रिया केली, Yes. 3 फवारण्या केले आणि ह्या तुरीला 3 ड्रिंचिंग सुद्धा केली. 3 ड्रेंचिंग केली आणि 1 फवारा केला. एक फवारा म्हणजे केलेला आहे. नाही, फवारे कसं आहे, याच्यावर नाही केले आपण, जे सोयाबीनवर सोयाबीन- मारले तेच याच्यावर उडले. हा ना, सोयाबीनच्या फवाऱ्यामध्ये हे तुरीच्या आतापर्यंत तुरी- फवारण्या होऊन बस गेल्या. बस बरोबर आणि फक्त प्रॉपर्टी 3 ड्रिंचिंग केली. बरोबर. आता मला सांगा, एक 4 महिन्यापासून आपण प्रॉपर ट्रीटमेंट केलं, आपण जमिनीचं केमिकल तोडलं आणि केमिकल तोडून आपण तणनाशक जर सोडलं तर बाकी जो काही फर्टिलायझरचा खर्च आहे, इन्सेक्टिसाईड फंगिसाईडचे जे केमिकलचा हे आहे औषधं आपण वापरणं सोडल्या आणि आपण ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत केलं ऑर्गॅनिक ट्रीटमेंट. तुम्ही तुमच्या मुखातून सांगा तुमचं काय म्हणणं आहे ते. नाही, एक विषय तो असा आहे साहेब, हे जे 3 एकर आपलं हे तुरी आणि सोयाबीन आहे, याच्यात तो आपण निंदनही केला आहे. हा. त्याच्यात तो आपण तणनाशकही मारलं. तणनाशक मारलं आणि याच्यात कसं केलं आपण, जेव्हा सोयाबीन लावलं होतं, सोयाबीनला जे 3 फवारे मारले ते याच्यावर उडवले आपण. तुरीवर, म्हणजे ते त्याच्यातच आपलं हे झालं. आणि आपण याला 3 ड्रेंचिंग केली आहे. तुरीला सर्वात पहिली ड्रेंचिंग आपण याला सॉइलची केली, सॉइल प्लसची, आणि दुसरी अर्थची केली, ग्रीन अर्थची, आणि त्याच्यानंतर तिसरी आपण याला मॅजिकची केली, मॅजिकची किटची आपण केली. आणि 3 ड्रेंचिंगच्या नंतर आपण याला काहीच नाही केलं. आतापर्यंत काहीच नाही केलं आहे. नाही. सध्या सोयाबीन काढणीला आलेलं आहे. बस, बस. एक 8 दिवसाचं सोयाबीन हिरवं हो जी, हो जी, हो जी. अजून काढायला त्याला वेळ आहे बऱ्यापैकी. आपण मुख्यत्वे या तुरीबद्दल हा व्हिडिओ घेत आहे का तुरीबद्दल ज्या पद्धतीचं समजा केमिकल ट्रीटमेंट केलं जातं, 1-2 खतं होऊन जातात, 1-2 फवारण्या होऊन जातात, परंतु ह्या तुरीला कोणत्याही प्रकारचं केमिकल ट्रीटमेंट न करता ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत ट्रीटमेंट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, माझीच हाईट आज 6 फूट आहे आणि माझ्या सुद्धा वर हे तूर गेलेली आहे. आता कन्नूर डोळ्यावर सध्या तूर आलेली आहे. इथून जे काही प्रॉपर ट्रीटमेंट चालणार आहे हे प्युअर, इथून जे काही उत्पन्न वाढीसाठी ट्रीटमेंट केलं जातं पाहिजे, फुलं आणि परागीकरण हे व्यवस्थित झालं पाहिजे. त्याच्यासाठी ज्या भविष्यातल्या 3 फवारण्या आहे ते आता हे सोयाबीन वगैरे काढणी झाल्या आहे, 4-8 दिवसानंतर ते ट्रीटमेंट प्रॉपर चालू होणार आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की याच्यावर कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता फक्त ऑर्गॅनिक ट्रीटमेंट, ते पण ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत केलेलं आहे. शेतकऱ्याचं मनोगत सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सोयाबीन सुद्धा आहे, पण सोयाबीन आता बऱ्यापैकी हाईट आहे, शेंगा भरलेल्या आहे. आता सोयाबीनचं जे काही पुढे याच्यामधून जे उत्पादन होईल, यील्ड होईल, ते आपण आल्यानंतर त्याचा व्हिडिओ करणारच आहोत. परंतु आजच्या घडीला आपण प्रॉपरली तुरीचं नियोजन कोणतेही केमिकल न वापरता केलेलं आहे आणि आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. कोणतेही केमिकल न वापरता तुरीची हाईट आज जवळपास 7 फुटाच्या वर गेलेली आहे आणि 2 झाडांमधलं ह्या 2 ओळीमधलं अंतर जवळपास 4 फूट आहे. 3.5 ते 4 फूट अंतर आहे. आणि आणखीन मधात एक 8 तास सोयाबीनचे आपण घेऊन पुढे आणखीन 2 तास तुरीचे, या पद्धतीने ह्या 2.5 एकरामध्ये प्युअरली तुरीमध्ये काय रिझल्ट ग्रीन लाईफचा इकडे येतो. पहा तुम्ही, हे आपण इकडे सोयाबीन लावलं. त्याच्यामध्ये हे सोयाबीन आहे, एक 8 तास सोयाबीनचे सोयाबीनचे आहे. आणखीन 2 तास तुरीचे तुरीचे आहे. आहे. अशा पद्धतीने एक वेगळा असा प्रयोग ह्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. जेणेकरून शेतकऱ्याला ह्या माध्यमातून सर्व व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. तर बघू आपण आता पुढे भविष्यात जेव्हा ह्या तुरीमध्ये आपण उत्पादन आल्यानंतर तुरीमध्ये काय यील्ड येते, जिथं कोणतेही केमिकल न वापरता फक्त ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपण नियोजन केलेलं आहे. हेच ह्या माध्यमातून सांगण्यासाठी व्हिडिओ केलेला आहे. आणखीन काही जर ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत तुम्हाला माहिती लागत असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर मिळेल, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा नंबर असेल, तुम्ही त्याबद्दल माहिती जाणून घेऊ शकता आणि वापरण्यात जर इच्छुक असाल तर तुम्ही त्या पद्धतीची माहिती घेऊ शकता.
नाही, एक विषय अजून आहे साहेब. मागच्या वेळी तुम्ही जे मला ट्रीटमेंट दिली होती हा, हा. ते शेवटी दिली होती का बाबा हे सगळं सोयाबीन निघाल्यानंतर तुम्ही मला दिली होती. बरोबर पण आहे. त्याच्यात हे सोयाबीन आपला पूर्ण तुरी चिपकून गेली होती. हा, हा. हे इतक्याच डिस्टन्सवर चिपकून गेली होती. बरोबर आहे. मधातून फक्त एक माणूस जे आहे इतका जागा होती. फवारणी म्हणजे पुरती. तेव्हा मी तुम्हाला फोटोही ते दाखवून मागच्या बरोबर आहे, वेळी. बरोबर. म्हणजे यंदाही मला असं पूर्ण अपेक्षा आहे की हे चिपकून जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे जितका जागा आहे म्हणून आपण थोडीशी जास्त जागा सोडतो पाहिजे तेवढी जागा हो. आपल्याला खेळायला, म्हणजे कारण का सोयाबीन काढल्यानंतर एखादं पाणी द्यावं हा लागतं तेच विषय आहे. आणि फवारण्या वगैरे व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि जेवढी हवा खेळून तेवढं उत्पादन वाढल. त्याच भावनेतून सुद्धा आपल्याला थोडासा विचार आणि करावा साहेब लागेल. एक गोष्ट अशी आहे का मागच्या वेळी आपण तिथपर्यंत पोहोचलो होतो. हम्म. यंदा आपण पूर्ण ट्रीटमेंट गेली आहे आणि डबल डिजिटवर आपण कोणत्याही हातीत पोहोचू. जायचं आहे आपल्याला. तुरीमध्ये. निश्चित जाऊ आपण. एकरी डबल डिजिट. आता मला आता ते सांगा, 10 होऊ शकते, 11 होऊ शकते. एवढा पुलगावमध्ये पावसाळा झाला वर्ध्यामध्ये, काही तुरीमध्ये मररोग वगैरे वाटते का? नाही साहेब, आपल्या याच्यात नाही. म्हणजे जो याचा प्रॉब्लेम असतो, नाही, प्रादुर्भाव नाही. असतो, आपण त्याला फ्युझेरियम म्हणतो, मररोग म्हणतो तुरीचा, नाही. तो जाणवतो का? आहे का? नाही एकदम झालं काही? नाही, म्हणजे विषय कसा झाला की आपण बेडही नाही बनवले. आपण प्लेनच हा, सगळं प्लेन मध्येच पेरलं आहे. तरी निचरा झाला आहे पाणीचा, पण असं काही माझ्या मर नाही केलं. तुरीचे फुटवे आणि तुरीचं जे हा, ते आपलं हे विषयच आहे नाही ना, तुमच्या समोरच आहे. पहा ना. थोडस दाखवा. तुमच्या समोरच आहे सगळं. ते पहा. पानाची साईज, पानाची क्वालिटी, बिलकुल. आणि आता याच्यात शेवरा जेव्हा निघन फुटवे तर चालूच हे आहे पूर्ण असं इथपर्यंत शेवरा निघते याच्यात. हा, त्याच्याबद्दल फवारण्या अजून शिल्लकच आहे आपल्या. तेच तर अजून काही त्याचे तर फवारेच नाही झाले ना साहेब एकही. आपण अजून बुंदा- घेतली, आपण सोयाबीन घेतली. बुंदा, फुटवे एकदम आता जबरदस्त पहा ना आहे. तुम्ही, बुंदा पहा ना साहेब त्याच्या. एकदम जाड आहे. हो ना. मालपाणी जी या सोयाबीनला होतं लाव वगैरे चांगला आहे. हो. या कालपणी. आता तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. सुनील मालपानी, फुलगाव. आता कपिल शुक्लाजींच्या शेतात तुम्ही उभे आहे. हा जी. आता यांची तूर पाहून तुम्हाला काय वाटतंय? तूर एकदम फार चांगली आलेली आहे. आयटी चांगली घेतलेली आहे हं. आणि ब्रांचेस खूप चांगले केलेले आहे. बर. आणि खोडचं जे साईज आहे हा. म्हणजे डुबून हे केलेलं आहे तरी खोड चांगलं बनलेलं आहे. खोड चांगलं बनलेलं आहे. हा. म्हणजे काय वाटतं तुम्हाला या वर्षी ज्यांना उत्पन्नात भर पडेल? उत्पन्न तर चांगलं यायलाच पाहिजे. हं. अजून अजून यांची जवळपास अर्धी ट्रीटमेंट बाकी आहे. हो. हे फवारणी अजून पूर्ण त्यांच्या बाकीच आहे. 3 ट्रीटमेंटच झालेली आहे हा, आणि हा. सोयाबीन जे फवारे घेतले तेच फवारे याच्यावर हा, घेतलेले हा. आहे. अजून त्यांचे पुढचे फवारे अजून बाकीच आहे. बरोबर आहे. तर ओव्हरऑल कंडिशन चांगली आहे. हो. शुक्लाजी, आता तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? नाही म्हणजे विषयच नाही. आता इतकं चांगलं सगळं हे दिसून राहिलं जे दृश्य आहे. आणि मी स्वतः उत्साहित आहे. तो निश्चित तौरवर मी सगळे जे आमचे मित्र आहे, आजूबाजूचे कास्तकार कटिंग आहे, नाही केल्यावर ते येऊन पाहून राहिले. बरं, याची कटिंग किती झाली आहे? कटिंग कटिंग नाही, मी एकही कटिंग नाही करत. कारण कसं एकही आहे, कटिंग न झाल्यावर एवढे फुटवे निघाले. माझं असं म्हणणं आहे का बा आमच्या डिस्टन्स जास्त आहे तो ते जितकं चांगलं त्यांनी फडतुडे फोडले तर आम्हाला काही हरकत नाही. आणि बिलकुल मोकळा आहे म्हणून त्याच्यात खूप चांगले ते निघाले ब्रांचेस. चांगले. फुटवे खूप चांगलेले आहे आणि बुंदा पण चांगला बनलेला आहे विशेष आणि स्टोरेज चांगला म्हणजे उपलब्ध हो, झालेला आहे हो. झाडांमध्ये. तर ओव्हरऑल तुम्ही समाधानी आहात? बिलकुल 100%. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. धन्यवाद.